10/20 आहे बरोबर. हॅलो नमस्ते, मी उज्ज्वला. आज श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आणि नागपंचमीचा सण म्हणून अवनीनं सकाळी छान देवाची पूजा करून घेतलेली. आता दिवसाची सुरुवात जरी ना कितीही छान झाली असली ना, पण आपली दिवसाची सुरुवात ही मात्र मुलांच्या टिफिनपासूनच होत असते. आणि आता ना मी इथे ना सकाळी सकाळी जीवनचा टिफिन बनवायला घेतलेला आणि आमच्या दोघांचा नाश्ता पण ना हाच होणार होता. म्हणून ना मी रात्री हे ना हिरवे मूग भिजत घातले होते. म्हटलं मस्त असे ना ह्याचे ना चिले बनवून घेऊ म्हणून सर्व बॅटर रेडी करून गरम तव्यावर सोडले. पण हे डोसे जेव्हा ना मी परतायला गेले ना तेव्हा असं काही होऊन बसलं होतं. आता हे जीवनच्या टिफिनला देणं मला काही योग्य वाटलं नाही, म्हणून ना त्याच्यासाठी झटपट असे ना गोड तिखट पोहे करून दिले. आता आधीच घाई झालेली आणि ना जीवनच्या पप्पांना ना काही काम होतं म्हणून जीवनला शाळेत सोडायची जबाबदारी माझ्याकडे होती. शेवटी खूप घाई झालेली ना, काही विचारूच नका. म्हणजे मुलांना शाळेत वेळेवर पोहोचवणे हे सुद्धा एक मोठं कामच असतं. असो, त्यानंतर आहे ना येताना ना मी ना छान अशा ना भाज्या घेऊन आली. आता श्रावण चालू आहे ना, म्हणून मस्त हिरवेगार भाज्या इथे ना आलेल्या होत्या. आणि ना ही शेवग्याची भाजी आहे ना मला खूप दिवसापासून खायची इच्छा होती. आता भेटलेली तर म्हटलं आपण घेऊन जाऊ. आणि ना सोबत नाही अळूवडीची पानं पण घेऊन आलेली. आणि आता माझं जे बॅटर उरलं होतं ना, म्हटलं चला आता ट्राय करूया डोसे होतात की नाही. पण फायनली डोसे झालेले. पण बघा ना आपल्या बायकांचं कसं असतं ना, आपण कोणतीही गोष्ट वाया जाऊ देत नाही. सकाळी जे डोसे माझ्याकडून झाले नव्हते ना, ते आता छान तयार करून मी खाऊनही घेतलेले. पण खंत एका गोष्टीची होती की मला जीवनच्या टिफिनला ते देता आले नाही. असो, आता ना जी बाजारातून शेवग्याची भाजी आली होती ना, ती एका परातीत काढून घेतली. आणि हो, असं म्हणतात की श्रावणात हिरव्या भाज्या खाऊ नये, त्यामुळे आजार पण जास्त वाढतं. बघायला गेलं तर ते खरंच आहे. पण ना काही असलं तरी आपण काय पालेभाज्या खायच्या सोडणार आहोत का? थोडीशी काळजी घेतली की सर्व ठीक होतं. आता मी इथे ना दुपारच्या जेवणाची तयारी करायला घेतली. आज सण होता आणि सर्व जेवण मला करायचे होते. त्यात ना मालिशवाली मावशी पण आल्या होत्या. एका साईडला बाळाची अंघोळ चालू होती, म्हणून मी तिने बाळाला धुरी देण्यासाठी करटी पेटवली होती. आता पावसाचे दिवस आहेत आणि त्यात बाळाला थोडीशी सर्दी झालेली, म्हणून त्याला धुरी देणे गरजेचे होते. बाळाची मालिशेने अंघोळ होईपर्यंत दुपारचे 12 कधी वाजले समजलं सुद्धा नाही. आता माझी ना बरीचशी कामं आहेत ना बाकी होते, म्हणून ना आधी ते करायला घेतले. बाळ आता झोपला होता. 2 ते 3 तास पुढचे ना माझ्यासाठी पुरेशी होते माझी कामं आवरण्यासाठी. या 2 ते 3 तासामध्ये ना माझ्याकडून जेवढे होईल तेवढे कामं मी ना पटापट करून घेत असते. मेन तर मला जेवण करायचं होतं, कारण जीवन आता शाळेतून येणार होता. आणि आता नेहमीची कामं माझी होईपर्यंत ना आमच्या इथे लाडोबाची एंट्री पण झालेली. आज पिटीचा ड्रेस घालून गेलेला बाबू आमचा. काय शिकवला जीवन? ताण लागली आल्या आल्या. 8, 9, 10 शिकवला आज. ओके, तू लिहिलास का? नक्की? ओके, व्हेरी गुड. आणि होमवर्क काय दिलंय? टेप दिलं असेल. टिफिन खाल्लास का? थोडासा. आम्ही थोडाच खाऊ येतो. हा, सँडविच पाहिजे. चला, 12:30 झालेले आहेत. जेवणाला सुरुवात करायची आहे. कामं आत्ताच झाली आहेत आणि जीवन आलं आहे, म्हणजे त्याला पटापट जेवायला दिलं पाहिजे. बरोबर ना? भूक लागली असेल. काय टी व्ही? आणि ते बघा, आम्ही महागणपतीच्या आगमनाचे व्हिडिओ बघतोय. जीवनच्या पप्पांचा यूट्यूब चॅनल आहे, त्यांनी तो व्हिडिओ का शूट केला होता करेला जाऊन. एक बाजूला आहे जेवण करायचं आहे. कामं आत्ताच झाली आहेत. ती भाजी आली ती पण साफ करायची, नाही तर पूर्णपणे वाळून जाईल होती. छान सकाळी मस्त भाजी उठलेली. ही भाजी ना सहसा भेटत नाही आमच्याकडे, कधीतरी चुकून भेटते. भेटली ना तर मी घेऊनच येते, कारण मला खूप आवडते ही भाजी. आणि आता पाऊस पडून गेला, त्यामुळे वातावरण बघू शकता. आता इथे माझी ना डाळ भात भाजी करून झालेली. आज सण म्हणजे काहीतरी स्पेशल बनवायचे, आणि स्पेशल बनवायचे म्हटलं तर वेळ तर लागतोच. तर मी इथे आता ना मोदकाची तयारी करायला घेतलेली. आमच्याकडे कोकणात ना नागपंचमीला खास पातोळ्या, उकडीचे मोदक किंवा तांदळाची खांडवी असा नैवेद्य दाखवला जातो. म्हणजे या दिवशी ना तयार काही न भाजताना वाफेवर तयार केलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आमच्या कोकणात आहेच, पण काही अजून ठिकाणी पण ही परंपरा पाळली जाते. आता तुमच्याकडे नागपंचमीला कशाचा नैवेद्य दाखवला जातो हे मला कमेंट करून नक्की सांगा. आता आपल्या मोदकाचं काम चालूच होतं, तेवढ्यात ना बाहेर इतका छान पाऊस सुरू झालेला की तुम्ही बघू शकता. म्हणजे दिवसभर बाहेर ना ऊन पडलेलं, पण अचानक पावसाने असं काही वातावरण करून ठेवलेलं. आता आपले मोदक सर्व करून झालेले होते, मग ते उकडायला ठेवले. आणि आता हे मोदक उकडताय तोपर्यंत म्हटलं भांड्यांचा पसारा आवरून घेऊया, कारण की जेवल्यानंतर ना तेवढंच पसारा परत आवरायचा होता. म्हणून म्हटलं आधी हे काम करून घेऊया. तोपर्यंत ना आमचे छोटे सरकारही उठले होते. जीवन काय करतोय बघा, आमची कामही झाली नाही आणि तोपर्यंत आमचा बाबू उठलाय.
आज ना आपल्या छोट्या बाळाची झोप काय पूर्ण झालेली नव्हती म्हणून तो चिडचिड करत होता. एरवी ना तो 2 ते 3 तास छान झोपतो. तोपर्यंत माझी कामं सर्व आवरून होतात आणि ना एकदा काय बाळ उठले ना त्याला आजूबाजूला कोणच नको असतं, फक्त त्याला आई हवी असते. म्हणून ना त्याच्यावर थोडा वेळ घालवला आणि बघू शकता त्याचे किती ते लाड चालू होते. दादा पण त्याचा लाड करत होता आणि ना तोपर्यंत आपले मोदके करून झालेले. मग अवणीनं छान पूजा करून घेतली, देवाला नैवेद्य दाखवून घेतला. बरोबर. बरोबर आहे. म्हणजे हे कशासाठी राहिलं माहिती का? जेव्हा आपण पाणी काढायची वेळ येईल, आता पाणी काढलं आपण आणि पाणी आणि फायनली सगळं आवरून ना आम्ही जेवायला बसलो आणि जेवायला ना आम्हाला अक्षरशः ना 4 वाजले होते आणि मध्येच ना अवूनचं इथे नाचणं सुरू होतं. ते का म्हणजे ना आगमनाची इथे व्हिडिओ चालू होते आणि त्या ह्याच्यावरती ना हे दोघं जण नाचत होते. तुम्ही बघू शकता जीवन पण किती एन्जॉय करतोय. आणि आता संध्याकाळची वेळ होती. तुम्ही सगळ्यांनी नोटीस केलं असेलच की जेवढी सकाळ आपली धावपळीची असते ना तेवढी संध्याकाळनं एकदम निवांत रिलॅक्स असते. इथे चहा पिऊन घेतला, कारण चहा घेतल्यानंतर जी एनर्जी येते ना ती नेक्स्ट लेवल असते. त्यानंतर घरातील तापवलेलं दूध संपलं होतं, ते तापवायला ठेवलं. जेवण दुपारी 2 टायमाचं केलं होतं म्हणून संध्याकाळी थोडा स्वयंपाकाला आराम होता. पण स्वयंपाकाला आराम असला तरी आपली वरची कामं असतातच. आता माझी कामं तर चालू आहेतच, पण मेन काम तर जीवनचा अभ्यास घेणं असतं आणि आज त्याची जबाबदारी आमच्या अवनवर होती. तोपर्यंत इथे ना मी सकाळी जी शेवग्याची भाजी आली होती ना ती साफ करायला घेतली, कारण उद्या मला ना दुपारच्या जेवणाला ही भाजी करायची होती. आणि पालेभाज्यांचं कसं आहे ना त्यांना आपण जास्त दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकत नाही, नाहीतर त्यांना कोमेजून जातात आणि त्याची जी ओरिजिनल चव असते ना ती पण निघून जाते. आता यांना भाजीपेक्षा त्याचा कचराच जास्त निघाला होता. चला आजच्या दिवसातली ना आपली सगळी कामं करून तर झालेली, फक्त जेवायचं बाकी होतं. चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते, पण हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत कधी पोहोचेल हे तर सांगता येत नाही, कारण एडिट करणार, मग व्हॉइस ओव्हर देणार, त्यानंतर अपलोड किती दिवस जातील सांगू शकत नाही. सध्या आपल्याकडे लहान बाळ आहे ना त्यामुळे या गोष्टींना अजिबातच वेळ मिळत नाही. चला असो, आजच्या पुरती एवढंच. आता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ना बाय बाय. आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. चलो बाय.